कडून अविनाश मयेकर यांना उमेदवारी आहे। वॉर्ड क्रमांक 149 मधून उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे। थांबा जरा दे। बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचं ठरलंय। शिंदेची शिवसेना 92 तर राष्ट्रवादी 95 जागा लढणार आहे। राष्ट्रवादी 27-30 जागा लढवेल असं विश्वसनीय सूत्रांकडून कळत आहे। रिपब्लिकन सेनेला 2 जागा दिल्या जाणार आहेत अशी देखील माहिती आहे। भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मतदारसंघात नाराजी नाट्य आहे। नाराज गजेंद्र धुमाळ अपक्ष म्हणून निवडणुकीकरता मैदानात उतरतील। साहेब माझं काय चुकलं, धुमाळ यांची पोस्ट सध्या व्हायरल होतीये। साहेब माझं काय चुकलं असं धुमाळ म्हणतायत। खरं तर आता अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी देखील आता माहिती मिळतीये। अपक्ष ते आपलं नशीब आजमावणार आहेत। नाराज गजेंद्र धुमाळ यांची साहेब माझं काय चुकलं अशी पोस्ट आहे। वॉर्ड क्रमांक 200 मधून धुमाळ इच्छुक होते। आणखीन एक महत्त्वाची बातमी, भाजपकडून 135 एबी फॉर्मचं मुंबईत वाटप झालेलं आहे। 2 एबी फॉर्मचं वाटप अद्यापही झालेलं नाहीये। वेटिंग लिस्टवर आहेत ती 2 नावं कोणती आहेत अद्यापही गुलदस्त्यात आहेत। मुंबईत भाजप 137 जागांवर निवडणुकीच्या मैदानात उतरतीये। तर एबी फॉर्म वाटताच मुंबईत नाराजीचा वणवा। ठाकरे बंधू आणि शिवसेना भाजपमध्ये कोणी बंडखोरी केली आहे याची चर्चा होतीये। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्या कारणानं सगळ्याच पक्षांसमोर बंडोबांना थंड करण्याचं एक वेगळं चॅलेंज असणार आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एबी फॉर्म वाटप करताच नाराजीचा वणवा मुंबईमध्ये, कारण अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत। अनेक इच्छुक देव पाण्यात ठेवू नयेत अशातच मात्र अनेकांचा पत्ता देखील कट झाल्यानं नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। कोणी अपक्ष म्हणून दंड थोपटलेले आहेत तर कुणी पक्ष बदलून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं पसंत केलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, रुपाली पाटील यांना उमेदवारी आहे। प्रभाग क्रमांक 26 मधून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। अजित पवार यांनी रुपाली पाटील यांना एबी फॉर्म दिलेला आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे। खरं तर प्रवक्तेपद गेल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांचं पुनर्वसन नेमकं पक्षात कसं होणार याची चर्चा होत होती। त्यातच आता उमेदवारी जाहीर। पिंपरी चिंचवडमधून एक महत्त्वाची बातमी आहे। पिंपरी चिंचवड शहरात आपचा दिल्ली पॅटर्न सध्या चर्चेत असेल। पिंपरी चिंचवडमध्ये आप स्वबळावर लढणार आहे। महापालिकेवर आपचाच महापौर बसेल असा विश्वास रविराज काळे यांनी व्यक्त केलेला आहे। आम आदमी जरी पार्टी पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या निवडणुका लढत असेल तरी सुद्धा आम आदमी पार्टीला 2014 पासूनचा निवडणुका लढण्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळे संपूर्ण मोठ्या ताकदीने आम्ही या महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जातोय। 128 ठिकाणी आम्ही उमेदवार देतोय आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन या निवडणुकीत सामोरे जात असताना त्याच्यामध्ये शिक्षण, रोजगार आणि आमच्या महिलांसाठी आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना 3 गॅस वर्षाला मोफत देण्याची गॅरंटी आम्ही या निवडणुकीमध्ये देतोय। 20,000 तरुणांना रोजगार देण्याची गॅरंटी सुद्धा आम्ही या महापालिकेच्या निवडणुकीत देतोय आणि सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू ठेवून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।